महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। लाडक्या बहिणींनो, आज लाडकी बहिणी योजनेबाबत 3 अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स आलेले आहेत। यातील 2 अपडेट एकदम चांगले आहेत। तुम्हाला आनंद होईल असे हे अपडेट ऐकून, परंतु तिसरा अपडेट मात्र तुमची काळजी वाढवणारा आहे। तिन्ही अपडेट आपण एकामागोमाग एक जाणून घेऊ। अपडेट क्रमांक 1, देवेंद्र फडणवीस हे भाजपचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून यांची निवड आज करण्यात आलेली आहे। आणि सोबतच उद्या म्हणजे 5 तारखेला 5 डिसेंबरला मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना देवेंद्र फडणवीस हेच दिसून येतील। याचा अर्थ महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस असणार आहे। आणि ही घोषणा झाल्याबरोबरच भाजपच्या कार्यकर्त्यांनी नागपूरमध्ये प्रचंड जल्लोष सुद्धा केला आहे, आनंद साजरा केला आहे। आणि त्यातच देवाभाऊंनी म्हणजे आपल्या देवेंद्र फडणवीसांनी तब्बल 1.25 तासांचं भाषण केलं आणि त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेबाबत त्यांनी 3 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या। या तिन्ही गोष्टी जाणून घेणं महिलांसाठी, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आवश्यक आहे। यातल्या 2 गोष्टी खूप चांगल्या आहेत, परंतु एक जी गोष्ट आहे, तिसरी जी अपडेट आहे ती मात्र थोडीशी तुमची चिंता वाढवणारी, काळजी वाढवणारी असणार आहे। आता बघा, त्यांनी सांगितलं की आम्ही निवडणुकीच्या प्रचारामध्ये म्हणजे जी विधानसभा निवडणूक झाली तर त्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आम्ही लाडक्या बहिणींना हप्ता वाढवून देण्याची घोषणा केली होती। त्यांना वचन दिलं होतं की आम्ही 1500 वरून 2100 रुपये हप्ता करू आणि म्हणूनच शपथविधी झाल्याबरोबर महिलांच्या खात्यात आम्ही 2100 रुपये जमा करणार आहोत, असं अभिवचन त्यांनी पुन्हा एकदा दिलेलं आहे। आणि त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना दिलासा मिळालाय। सर्व लाडक्या बहिणींना आता विश्वास पटू लागलाय की हो, 2100 रुपये येणार आणि लवकरच येणार आहे। हा हप्ता अर्थातच डिसेंबरमध्येच येणार आहे। आता कालच सुधीर मुनगंटीवार, परवा सुधीर मुनगंटीवार यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळतील, परंतु ते आता नाही तर थेट भाऊबीजेला, दिवाळीला। आता दिवाळी ऑक्टोबर महिन्यामध्ये 23 तारखेला आहे, तर मग 10 महिने किंवा 11 महिने बहिणींना थांबावं लागेल का, अशी एक शंका मनात निर्माण झाली होती। परंतु देवाभाऊंनी सर्वात मोठी घोषणा करून टाकली की लाडक्या बहिणींना जसं आम्ही सरकार येईल त्याप्रमाणे आता आम्ही 2100 रुपयांचा हप्ता विधिमंडळाचे जे अधिवेशन आहे तर त्या दरम्यान मंजूर सुद्धा करू। आणि माझा एकदा शपथविधी झाला, मी एकदा शपथ घेतली की लगोलग तसा GR मी काढणार आहे आणि तो GR काढून महिलांच्या खात्यामध्ये आम्ही पैसे वर्ग करणार आहोत। ही झाली अपडेट क्रमांक 1। अपडेट क्रमांक 2 जी आहे ती व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी सर्व बहिणींना विनंती आहे की कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा। आणि बघा, तुम्हाला मुख्यमंत्रीपदी पाहायला नक्की कोण आवडेल? एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री व्हावेत की देवेंद्रजी फडणवीस? हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। तर आता अपडेट क्रमांक 2 आहे की महाराष्ट्रातल्या काही निवडक महिलांना आम्ही 15,000 रुपये त्या ठिकाणी देणार आहोत। एक रकमी दर महिन्याला नाही, एक रकमी एकाच वेळी देण्याची घोषणा सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आता या महिला नेमकी कोणत्या असतील, त्यासाठी नक्की पात्रता कोणती असेल याबाबत देखील त्यांनी वाच्यता केलेली आहे। तर बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट, कोणत्याही सरकारी वाच्यता जी आहे किंवा कोणत्याही सरकारी योजनेचे पैसे जर आपल्या खात्यामध्ये येत असतील तर आतापर्यंत तुम्हाला ठाऊक झालंय की आपल्याला 3 गोष्टी असणं अत्यंत गरजेचं असतं। पहिली गोष्ट म्हणजे आपलं आधार सीडिंग, म्हणजे आधार लिंकिंग, म्हणजे आपलं आधार कार्ड हे आपल्या बँक खात्याला लिंक असलं पाहिजे, तरच आपल्या खात्यामध्ये कोणत्याही सरकारी योजनेचे पैसे येतात। अगदी हाच नियम 15,000च्या नियमासाठी सुद्धा आहे। एक रकमी 15,000 एकाच वेळी तुमच्या बँक खात्यात येणार आहेत। तुमची पात्रता अशी आहे की तुमच्या बँक खात्याला आधार सीडिंग असायला पाहिजे, आधार लिंक असायला पाहिजे। मला वाटतं 99% महिलांचं आधार लिंकिंग झालेलं असावं। अजूनही 10 लाख महिला अशा उरल्या आहेत की ज्यांनी आधार लिंकिंगचा प्रयत्न केलेला आहे, त्यांचा आधारच लिंक होत नाही। तर अशा महिलांना मी पुन्हा एकदा सांगते की बँकेमध्ये हेलपाटे मारणं, चक्रा मारणं बंद करून टाका आणि जवळपासच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही तुमचं खातं जे आहे, बँक पोस्ट बँक जी आहे तिथे आपलं खातं जे आहे तिथे खोलून घ्या, इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये। आणि खातं खोलल्याचा असा एक फायदा होईल, तिथं जर तुम्ही खातं उघडलं तर 0 बॅलन्स म्हणजे 0 बॅलन्स अकाउंट आहे, त्या खात्यामध्ये तुम्हाला पैसे भरण्याची गरज नाही।
दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी तुमचं आधार सीडिंग हे 3-4 दिवसांमध्ये ऑटोमॅटिक होऊन जातं आणि फक्त तुम्ही जे करायचं जे उरतं ते म्हणजे DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तुम्हाला चालू करून घ्यावं लागतं. आता DBT म्हणजे सरकारी योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात येण्यासाठी तुमचं DBT चालू असावं लागतं. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर चालू असावं लागतं. आता ते चालू कसं करायचं, व्हिडिओ YouTubeवरती पडलेले आहे, ते तुम्ही बघू शकता. तुमच्या मोबाईलवरही करू शकता किंवा जर तुम्हाला करता येत नसेल तर तुम्ही एखाद्या सेंटरमध्ये आधार कार्ड सेंटर किंवा मग जिथे बँकेचं पासबुक घेऊन कुठल्याही जवळच्या सेतू सुविधा केंद्रामध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला ते करून देतात. तर बघा, तिथे जा, तुमचं जे काम आहे ते सांगा, अगदी 5 मिनिटात DBT चालू करून दिलं जाईल. ठीक आहे, ही गोष्ट समजली. आता तुमची KYC असणं गरजेचं आहे. KYC बँकेमध्ये जाऊन अंगठा द्यायचा आहे. जर या गोष्टी असतील तर कोणत्याही सरकारी योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होत असतात. आता देवेंद्र फडणवीस नवीन मुख्यमंत्री जे उद्या होणार आहे, तर त्यांनी जी घोषणा केली आहे की महिलांना 10,000 देणार आहोत, तर त्या व्यतिरिक्त एक खूप मोठी घोषणा आहे. निवडणुकीच्या आधी, निवडणूक लागण्याच्या आचारसंहिता लागण्याच्या आधी सरकारने केली होती, परंतु बऱ्याचशा महिला या लाडकी बहीण योजनेच्या नादामध्ये ती योजना विसरून गेल्या आणि त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. तर तीही योजना आता उद्यापासून म्हणजे उद्या 5 तारीख आहे, उद्यापासून ती योजना लागू होत आहे आणि त्याच्यामध्ये महिलांनी दर महिन्याला 11,000 रुपये सुद्धा मिळणार आहेत. किती? 11,000 रुपये. आता बघा, 11,000ची आता 10,000 तर मी सांगते, पण व्यवस्थित ऐकून घ्या. तुम्हाला जर घर बसल्या दररोज 3-4 तास काम मिळत असतील, रिकामा वेळ जो असतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला किंवा फावला वेळ जो आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी साईड बिझनेस करू शकता आणि बसून घरच्या घरी तुम्हाला दररोज थोडंसं काम करून 3-4 तास देऊन तुम्हाला 11,000 रुपये शासन देणार आहे. जर तुमची इच्छा असेल तर जवळच्या कंपनीत सुद्धा जाऊन येऊन करू शकता आणि त्याही ठिकाणी तुम्हाला 11,000 रुपये मिळतील. सोबतच तुम्हाला येण्या जाण्याचा खर्च, ट्रान्सपोर्टचा खर्चही मिळेल. तुम्हाला त्या ठिकाणी एक वेळचं जेवण आणि एक वेळचा नाश्ता सुद्धा मिळणार आहे. तुमच्या लक्षात आलं असेल मी कोणत्या योजनेबद्दल बोलत आहे ते. तर सक्षम बहीण योजनेबद्दल. लाडकी बहीण योजना चालू असताना सरकारनं या सक्षम बहीण योजनेची घोषणा केली होती आणि आता त्याचाच पुनरुच्चार मुख्यमंत्री भाजपचे विधिमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. ही योजना नव्यानं सुरू करण्याबाबत ज्यांना योजनेमध्ये इंटरेस्ट असेल, उद्यापासून फॉर्म भरणं चालू होईल. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला तुमच्या खात्यामध्ये 11,000 रुपये जमा होतील. तुम्ही फक्त 3-4 तास काम करायचं. दिवसाचा तुमचा जो दुपारचा फावला वेळ आहे त्या दुपारच्या वेळेवर तुम्ही हे काम करायचं. तुम्हाला इतका सगळा पैसा त्या ठिकाणी सरकार देणार आहे. आता यासोबतच बघा, जर तुम्हाला लाठीकाठी चालवता येत असेल तर लाठीकाठी स्वतः रक्षण करते. लाठीकाठी जर तुम्ही चालवत असाल तर तुम्ही तुमच्याच भागातल्या मुलींना, महिलांना त्या ठिकाणी लाठीकाठी चालवण्याचं प्रशिक्षण द्यायचे. दररोज फक्त 1.5 ते 2 तास, संध्याकाळी 1 तास, 1-1.5 तास जसं शक्य होईल तसं तुम्ही ते प्रशिक्षण द्यायचं आहे. प्रशिक्षण दिल्याबद्दल तुम्हाला सरकारकडून 10,000 रुपये पगार मानधन त्या ठिकाणी महिन्याला दिलं जाणार आहे. सरकारचा उद्देश असा आहे की पुढच्या म्हणजे 2025 वर्षातल्या नवरात्रीपर्यंत किमान 50,000 मुली, 50,000 महिला तयार होव्यात की ज्यांना लाठीकाठी चालवता येते, की त्यांना त्यातून आपलं स्वतःचं रक्षण करता येईल. गुंडांपासून किंवा जे काही गैरकृत्य करणारे पुरुष आहेत त्यांच्यापासून स्वतःचं त्या बचाव करू शकतील. तर त्याही योजना उद्यापासून सुरू होत आहे. याचे फॉर्म सुटणार आहे. आता बघा, पात्रतेमध्ये त्यांनी सांगितलं की 11,000ची योजना की घर बसल्या 3-4 तास काम करण्याची. 12वी पासची अट आहे. तुम्ही 12वी पास असाल तर अगदी पुरेसं आहे. ही जी योजना आहे की महिन्याला 10,000, त्यासाठी तर शिक्षणाची कोणतीही पात्रता नाही. तुम्हाला लाठीकाठी चालवता मात्र आली पाहिजे. आता शेवटच्या अपडेटबद्दल थोडंसं दुःखद, तुमची काळजी वाढवणारी अपडेट आहे, परंतु सांगणं हे माझं कर्तव्य आहे. एक खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी आता सुरू होणार आहे. उद्यापासून घरोघरी तुमच्या घराकडे काही माणसं येतील, ज्याच्यामध्ये शिक्षक असू शकतात, तलाठी असू शकतात, ग्रामसेवक असू शकतात किंवा मग पंचायत समितीमधले काही लोक असू शकतात, नगरपालिका असेल, तुमच्या भागामधले जे प्रशासनातले अधिकारी किंवा कर्मचारी तुमच्या घराकडे येतील आणि आल्यानंतर ते तुम्हाला तुमची चौकशी करणार आहेत. चौकशी कोणत्या गोष्टींची? तर
तुमच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहे का? तुमच्या घरामध्ये महागड्या वस्तू आहेत का? की दारामध्ये फक्त फोर व्हीलरच नाही तर वेगवेगळ्या गाड्या आहे का? तुमच्या घरामध्ये मोठमोठे फ्रीज वगैरे, वॉशिंग मशीन, या गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्यक्षरित्या पडताळणी केली जाणार आहे. दुसऱ्या बाजूला डिपार्टमेंट तुमच्या घरच्यांची सगळ्यांची पॅन कार्डही तपासली जाणार आहे की तुमचं वार्षिक उत्पन्न नक्की किती आहे. तुमचं वार्षिक उत्पन्न जर का त्या ठिकाणी 2.5 लाखांपेक्षा जास्त आढळून आलं तर तुमच्यावरती कारवाई होणार आहे आणि तुमच्याकडून जे पैसे आहेत 7,500 रुपये तर ते सुद्धा घेतले जाणार आहे. पुढचा 2100 रुपयाचा हप्ता तर विसरून जा. पाठीमागचे पैसे जे आहेत ते तुमचे घेतले जातील, तुमच्याकडून वसूल केले जाणार आहेत. सोबतच तुमच्या नावावरती 5 एकरपेक्षा जास्त जमीन तर नाही ना, तुमच्या कुटुंबियांची सुद्धा पडताळणी त्या ठिकाणी केली जाणार आहे. पाठीमागचे जेवढे निकष होते ते तर आहेतच, परंतु त्यासोबतच आता एका घरातल्या फक्त आणि फक्त 2च महिलांना लाभ देण्यात येणार आहे. त्यापेक्षा जास्त महिलांना पैसे मिळणार नाही. तर हा जो लाभ घ्यायचा असेल तर त्याची सुद्धा पडताळणी प्रोसेस सरकारने सुरू केली आहे आणि या मध्यंतरीच्या 1-1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये सरकारने ही सगळी चौकशी बऱ्यापैकी आवरत आणली आहे आणि आता थेट घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे. आणि हीच गोष्ट लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढवणारी ठरलेली आहे. थोडक्यात डेटा मॅचिंग केलं जाणार आहे, घरोघरी जाऊन क्रॉस चेकिंग सुद्धा केलं जाणार आहे. अर्जाची पडताळणी करून फक्त पात्र महिलांनाच कसे पैसे मिळतील यासाठी सरकारचा प्रयत्न असणार आहे. तेव्हा सध्याच्या आता ज्या 2.5 कोटी महिला आहेत तर असा एक अंदाज आहे की 2.5 कोटीतल्या जवळपास 50 लाखाहून जास्त महिला त्या ठिकाणी अपात्र ठरणार आहे. सोबतच तुमचं जे रेशन कार्ड आहे त्याची देखील तपासणी होणार आहे की तुमच्याकडे खरोखर रेशन कार्ड आहे का. जे कागदपत्र तुम्ही सबमिट केले त्यांचं तर क्रॉस व्हेरिफिकेशन होईलच. ज्याच्यामध्ये तुमचे ओळखीचं प्रमाणपत्र म्हणून तुम्ही जे आधार कार्ड सबमिट केलं, जो उत्पन्नाचा दाखला सबमिट केला, ते सगळं त्या ठिकाणी होणार आहे. आणि सोबत फील्ड व्हेरिफिकेशन जे आहे, फील्डवर जाऊन थेट लाभार्थ्यांच्या घरी जाऊन त्या महिलेच्या घरी जाऊन घरोघरी सर्वे केला जाणार आहे. आयकर इन्कम टॅक्स असेल किंवा मग आधार कार्डचा जो डेटा आहे तर ज्या मतदार यादीमध्ये आहे अशा सगळा जो डेटा आहे तो एकत्र करून त्या ठिकाणी जे काही ज्यांनी फॉर्म भरले आहे तर त्यांचा डेटा मॅचिंग केलं जाणार आहे. आणि सगळ्यात वाईट जी खबर आहे ती अपडेट अशी आहे की आता सरकारनं उद्यापासून व्हिसल ब्लोईंग सुद्धा सुरू केले. म्हणजे काय तर तुमच्या घराच्या जवळपास जर एखाद्या व्यक्तीनं अधिकाऱ्यांना ही माहिती सांगितली की अमुक अमुक माणूस, ही महिला पात्रच नाही आहे तर तिने फॉर्म भरला आणि तिला पैसे आले, तर त्या माणसाला म्हणायचं की तक्रार केली. ज्यानं तुमच्याविषयी प्रशासनाला माहिती सांगितली तर शासन बऱ्याचशा लोकांना म्हणजे तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना तुमच्याबद्दल सुद्धा विचारपूस करणार आहे, जेणेकरून त्यांच्याकडून तुमची खरी माहिती मिळेल. आणि ज्या ज्या ठिकाणी सरकारला त्या ठिकाणी शंका येईल तर त्या ठिकाणी मात्र सरकार अजिबात हायगई करणार नाही आणि वसुली सुद्धा 100% करणार आहे.